तर हेलो गाइस, गुड मॉर्निंग। स्वागत है आप सबका एक नए ब्लॉग में। वेलकम बॅक टू अ ब्लॉग। शुभ सकाळ सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर येस भाई, आलो आहे टिळक नगरला, काल जिथे आलेलं तिथे बघू शकता। कसे भेटतात ते बघा फक्त। हेच डॉग आधी बार्क करायचे मल्हारला, म्हणजे असे नाही बार्क करायचे, बार्क लिटरली। कसे भेटतात बघा, फक्त बघा कसे भेटतात। सी, तुम्ही आहे ना तुमच्या डॉगला कसे ठेवता हे मॅटर करतं। मी बघितलं इकडे खूप लोक, इकडे म्हणजे इकडे पण नाही, सगळीकडे मोस्ट ऑफ जागेवर नाही, मोस्ट ऑफ जागेवर मी बघितलं आहे की खूप लोक आहेत ना, डॉगला काय करतात माहिती आहे का, वॉक करताना हातात मोठी भली मोठी स्टिक घेऊन ठेवतात, फिरतात, एवढी जाडी स्टिक घेऊन फिरतात लिटरली। मला कळत नाही त्याचं रिझन काय। ठीक आहे, मला असं वाटतं ते लोक स्ट्रीट डॉग जे येतात अंगावर त्यांच्या डॉगच्या, त्यांना पळवायला, त्यांना दाखवायला, त्यांना घाबरवायला ती स्टिक घेऊन फिरतात। सी, आता मी तुम्हाला सांगतो, इकडे कोण एवढं फिरत नाही असं स्टिक वगैरे घेऊन। कोण कोण असेल एखाद दोघं जणं, बट एवढे लोक ना इकडे फिरत का, कारण की इकडचे डॉग्सच तसेच। हां, काही काही डॉग्स आहेत एक्सेप्शनल जे अंगावर येतात। आता मल्हारच्या जे अंगावर येणारे डॉग्स आहेत ना, अंगावर म्हणजे जे लिटरली बाईट वगैरे करतात, ते डॉग्स मल्हारचे फ्रेंड्स आहेत। का लगा तुम्हाला, आता तो तिकडे एक डॉग झोपलाय, दाखवा तो डॉग, तो झोपलाय बघा। तो डॉग जो आहे ना, एवढा डेंजरस आहे ना, एवढा डेंजरस, त्याचा कॅरेक्टरवरनंच कळतं की तो डॉग कसा आहे। तरी तो डॉग मल्हारला काय करत नाही, म्हणजे मी एवढी मोठेपणा नाही सांगत आहे, बट हे फक्त एक बोलणं आहे की तुम्ही तुमच्या डॉगला कसं ठेवता। आता मी इकडे आणायचं एक रिझन आहे की इकडे मल्हारला मी उगाच नाही आणत, ठीक आहे, उगाच आमच्या मजेसाठी नाही आणत। मी मल्हारला त्याच्यासाठी आणतो कारण की तो इकडच्या डॉग्सना भेटेल, इकडच्या डॉग्ससोबत फ्रेंडली होईल, म्हणजे त्याला कळेल की आपल्याला कसं राहायचं आहे, कसं बिहेव करायचं आहे डॉगसोबत। आता तुम्ही बघणार, लास्ट संडे आम्ही गेलेलो, हाच दिवस होता संडेचा, लास्ट संडे आम्ही गेलेलो दादरला, ठीक आहे। तर दादरला तिकडे ना खूप सारे डॉग्स भेटलेले, तर तुम्ही बघितलं की ते जे डॉग्स आहेत, असू दे इकडे, ते जे डॉग्स आहेत ना, की ते डॉग्स एवढे असे हे नव्हते रिएक्टिव्ह, बट आहे ना ते मल्हारला रिएक्टिव्हनेस दाखवते का, कारण की मल्हार तिकडेचे डॉग तिकडे नवीन होता। तिकडे तुम्ही बघितलं असेल, तिकडे एका स्ट्रीट डॉगने त्याला हलकंसं बाईट केल्यासारखं केलं। मी काय एवढं हे नाही बोलणार की बाईट केलं, अरे यार मारायला पाहिजे त्याला, हे केलं पाहिजे। डॉग आहे, डॉग टू डॉग हे करणार, नवीन प्लेसला आला। पण तेच जर मी तिकडे रेग्युलर फिरतोय है ना, आणि त्याला आम्ही खेळवतोय त्यांच्यासोबत, त्यांना फूड देतोय मी, तर ते लोक आहेत ना, बाईट करण्याऐवजी ते लोक पाठीपाठी फिरणार, मल्हारला गार्ड करणार, जसं इकडे हे लोक झाले। आता हे ना पप्पा फूड देणार, ठीक आहे, तर ते फूड देणं महत्त्वाचं नाही, फूड देतोय आपण, त्या डॉगचं पोट भरतंय, ठीक आहे। त्या लोकांच्या डोक्यात काय आहे की हा डॉग आला की याचे ओनर मला खायला देतात, मग ह्या डॉगसोबत आपण कसं राहायचं, समजलं। मला सांगा, काय काय डॉग्स असतात ते फूड देतो तरी बार्क करतात, जसे आमच्या इकडे आहेत कंपाऊंडमध्ये, बट ते बार्कच करतात, ते मल्हारच्या अंगावर नाही आहेत कधी ना, मल्हारला बाईट करायला आहेत, मल्हारच्या बाजूला जरी असतील तरी बार्क करतात, समजलं। आणि स्ट्रीट डॉग जे असतात ना, हे जे डॉग आहेत तुम्हाला दाखवतो, ते बघा, ते बसलाय बघा कसा, तो ब्रिंडल कलरचा जो डॉग आहे तो, हे जे डॉग असतात ना, सगळ्यात बेस्ट टीचर असतात। बेस्ट टीचर म्हणजे बेस्ट टीचर म्हणजे हे डॉग तुमच्या डॉगला करेक्शन देतात ना टायमावर, ते डॉग कुठला ट्रेनर नाही देऊ शकत। म्हणजे समजा तुमचा डॉग ओव्हर काहीतरी करायला जातोय, ओव्हर जंप वगैरे करतोय, काय करतोय, तर डॉग एक करेक्शन देतो। तो करेक्शन तुम्हाला वाटेल की तो चावायला येतोय, हे होतंय ते, बट त्याला बोलतात करेक्शन, ठीक आहे। तो डॉगचा ट्रेनर पण देऊ नाही शकत त्याला करेक्शन, असं समजलं। एवढं फक्त लक्षात ठेवा। बाकी देखो, मैं बोल रहा हूँ कि करेक्शन एक अलग चीज़ है, जो डॉग ट्रेनर को पता रहता है
डॉग ओनर को अगर उसको उसके बारे में नॉलेज है तो उसको पता रहता है, बट ये जो डॉग रहते हैं ना, डॉग टू डॉग का लैंग्वेज अलग रहता है, ठीक है। तो इतना सिर्फ याद रखो कि स्ट्रीट डॉग को अगर आप मिलाओगे डॉग को, फर्स्ट आपका डॉग फ्रेंडली है क्या नहीं वो देखो। सेकेंड थिंग, आप अगर अपने डॉग को मिला रहे हो तो यूज टू डायरेक्टली नहीं होगे। अभी समझो मैं और आप मिल रहे, तो मैं और आप डायरेक्टली यूज टू नहीं होगे ना, वैसा ही सेम है, मिलते रहेंगे मिलते रहेंगे मिलते रहेंगे, फिर यूज टू होते। बट मिलते रहने के टाइम पे उनको है ना सिर्फ और सिर्फ फूड दो, बस। बाकी कुछ भी करने का ज़रूरत नहीं है। आपका डॉग साथ में रहेगा, आपके साथ कोई और रहेगा और उनको बोलो फूड देने के लिए, बस, बाकी कुछ नहीं। इसको भी पेट करो, उसको भी पेट करो, दॅट्स इट, डन। काहीच नाही एवढं टफ आहे की तुम्ही तुमचं हे करू शकता। आता सेकंड गोष्ट, तो टॉमी कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला शोधत होतो, तो भेटला, तो ॲडमिट होता। मी ज्याला सांगितलं त्यांनी सांगितलं मला, तो ॲडमिट होता, परत इकडे आला। आता त्याला इकडे ना मॅगेट्स वगैरे झालेले आहेत का नाही माहीत नाही मला बोलले मॅगेट राऊंड झाला आहे, कारण की त्याला आम्ही बघितलेलं तेव्हा एवढंसं जखम होतं। ते जखम वाढलं कशामुळे? मॅगेट्समुळे वाढली असेल ऑफकोर्स, बाकी काय नाही, बाकी तो खाजवून वगैरे ते वाढलं असणार, फाटलं असणार, ठीक आहे। सेकंड गोष्ट, त्याला आज ॲडमिट करणार, ठीक आहे। तर हा अपडेट आहे, बाकी काय नाही। बाकी जे लोक बघतायत त्या लोकांनी बघा, प्रेम द्या, ठीक आहे। मी इकडचा राहणार नाही, मी इकडचा असतो, मी लगेच कोणाला तरी कॉल केला असता जवळच्या ऑर्गनायझेशनला, त्याला ॲडमिट करायला पाठवलं असतं, ठीक आहे। बाकी एवढं काय मोठी गोष्ट नाही, त्याला लागलं आहे तो होईल ठीक लवकरच, है ना। आता आम्ही जातो, तुम्ही पुढे ब्लॉग बघा, अँड येस, ब्लॉग बघतायत लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे। नवीन नसाल तर सबस्क्राईब केलेलं असेल तर नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे ऑल ओव्हर ठेवा, आणि जर ते पण केलं असेल तर व्हिडिओला शेअर करा। चला या सोबत आहे आता पुढे। गाईस तुम्हाला दाखवतो बघा, एक डॉग दाखवतो जो भयंकर मल्हारला ना बाईटच करायचा येऊन, म्हणजे आम्ही इकडे यायचो, मल्हारला बाईट करायचा। आता कसा भेटतो, काय भेटतो तो तुम्ही बघा, ठीक आहे। पप्पा त्याला दाखवा, तो आपला डॉग आहे ना ब्राऊन कलरचा, हे तो डॉग गेला त्याच्या अंगावर। कोण आहे यार, आमच्या इकडचा डॉग भेटलाय की नाही ते पण नाही माहिती। हा बघा, ए ए इकडे कम। तो पाठी बघा, तेव्हा हा बघा बघितलं, बघा कसं आहे, बघितलं का? मल्हार जवळ आला ना, मल्हार तर सगळ्यांना साईडला करतोय, त्याला फूड पाहिजे, तो एकटाच फूड खातो, एवढं त्याचं हे आहे, म्हणजे फूड ॲग्रेशन असू दे, काही असू दे, तो एकटाच फूड खातो। पप्पा जरा ह्याचा समोरचा व्हिडिओ घ्या ना, ह्या डॉगचा नीट व्हिडिओ आहे, असं लांबूनच घ्या झूम करून। ब्लॅक बेल्ट आहे, आपल्या इकडचा पण एक डॉग हे झालाय, हरवलाय, वनिला फिमेल आहे। व्हिडिओ घ्या त्याचा नीट। बस ओके ओके ओके, चलो हे इकडे अरे तुम्ही, चला साईडला, त्याची लोकेशन मला कळाली। चल त्यांना खायला द्या पप्पा। अरे मल्हार, अरे मल्हार, नको 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 नको, असं नको करू। ती लीशवर आहे ना ती, म्हणून करतोय तो। क्वीन डेंजरस, हे मल्हार चल ये, डेंजरस। आपण भेटूया परत, ती इकडे भेटली ना आपल्याला आपल्या स्पॉटवर की भेटूया, विदाउट लिस्ट भेटणार, 100% भेटणार। हे ना कसं आहे माहिती आहे का, आपण
त्याला दात दाखवले ना की हे करतो, बट तो असं करत नाही कधी. आता तिला केलं कारण की तो 2-3दा भेटला आहे ना तिला, तिचा बिहेवियर काय काय कॅरेक्टर हे सगळं त्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी तिला केलं असं. बट तो काय बाईट वगैरे नाही करणार ना, काय करणार, कारण की ती तेवढी स्ट्रॉंग इनफ आहे की ती स्वतः डिफेन्स करणार आणि मेन म्हणजे ती त्याला लांब पाठवणार, लांब ढकलणार असा विषय. तर येस, बघू भेटली तर इकडे समोर भेटेल चांगल्यापणे, आहे की नाही. इकडे आपलं हे आहे ना, काय ते कन्स्ट्रक्शन साईट आहे ना, बिल्डिंग बनते, तिकडे भेटूया. बाकी काय नाही एवढं. चलो मिळते. मल्हार इकडे स्मेल घेतोय, डोकं खराब करतोय. शा एवढं काय, एवढं काय खुश व्हायला. हे थांब, हळू. चल द्या खायला, द्या 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 द्या. तुमच्याकडे डॉग आहे? कुठला आहे? लॅब. हां, त्याला स्मेल येत असणार. पण जर स्मेल असतं ना तर तो लय खुश होतो. हां, लगेच येतो. नाही तो असा येतो, कोणी पण बोलवलं ना लगेच येतो, लगेच. बघा आता तो पप्पांसाठी लय त्याची बॉन्डिंग सोबत लय, तो ते असतील तरच खाली येतो. तो इकडे डॉग्स असतात ना, त्यांना बघतो तो. काय काय असे आहेत ना वेगळे डॉग, नाही बसत तो, नाही बसत, त्याला सवय नाही, सवय नाही त्याला. गुड बॉय मल्हार. चले आता ये, चल खाली ये खाली. तो नाही बसणार, नाही सवय नाही, लहानपणापासून बसवलं नाही. इकडे खाली पाठी आहे मल्हार, पाठी. हा नाही बसत हो, त्याला सवय नाही, त्याला हा ना यार, फायदा नाही. बाईकवर बसले ना की मजा आहे, जरा कुठेही फिरवू शकतो. गाईज बघितलं का, त्यांच्याकडे पण डॉग आहे. मी ओळखलं कसं माहिती आहे का, कारण की असं कुठला माणूस आहे ना एव्हरीडे कधी हे करू नाही शकत, म्हणजे काय बोलतात ते, बोलवू नाही शकत. एकदा भेटला ठीक आहे. हां, काय काय जे एकदम एक्स्ट्रीमली डॉग लवर असतात ना ते बोलवतात. आता मी त्यांना विचारलं, कारण की ते भेटायचा त्यांचा जो टेक्निक होती ना ती एकदम चांगली होती आणि ते आधी भेटलेले आहेत म्हणून ते बोलवतात, नाही असं कोणी कोणाला भेटायला बोलवत नाही. ओके, तर येस, आता जातो पुढे, इकडे डॉग भेटतील तेव्हा बघा तुम्ही. ओके चलो, हाय. हे पुढचे अजून आहेत येणार, खूप आहेत. द्या त्यांना खायला द्या, आता खायला द्या इकडे, खायला द्या. हां त्यांना खायला द्या, तिकडे द्या त्या साईडला. गेले बघा, खायला गेले बघा. लक्ष द्यावं लागतं गाईज, ऐसा ही नहीं. ये देखो अभी इधर भी है अपना, इधर भी बैठा है. इसको हे देखो, मी आहे ना ह्यांना कधी खायला वगैरे असं टाकलं नाही. आता रिसेंटली टाकायला लागलोय, जेव्हा येतो तेव्हा दिसतात तेव्हा. कारण की ते लोक कसे आहेत ना, त्यांना जर तुम्ही खायला दिलं तर ह्यांच्यासोबत डॉगसोबत खूप चांगले आहेत. म्हणजे ते लोक काय एवढे भोकायला येतात, अंगावर येतात, तर ते काय ॲग्रेसिव्ह नाही झाले. ठीक आहे, एक बिहेवियर आहे. आता ह्याचा बघा, हा बिहेवियर बघा, हा पण अंगावर भोकायला येतो, बट आता बघा त्याचा बिहेवियर तुम्ही, तो कसा बसलाय शांत. इकडे ते लोक आहेत ना, त्यांना मस्त खायला आहे बघा. इकडे हा भोगतोय, त्याला आवाज आला दे, चल. आवाज आला ना, त्याला वाटलं काहीतरी करताय. चल या, चल ए देखो कसा बोर भोगतोय. चल ये लग बघा, हा काय खातो का बघा. करत नाही, काय नाही करत आहे. ओ बाय, डायरेक्ट करत नाही, काय करत नाही बोललो तर डायरेक्ट दातबीत दाखवतोय.
खाते रहेंगे तो डालेंगे, और इन्होंने खाया है गाइस. पता है इनके दिमाग में सिर्फ, मैं अभी बोला आपको, मी जे बोललो ना ते फक्त डोक्यात टाकायला त्यांना टाकलं आहे ना, तर ते लोक सगळ्यांनी खाल्लं आहेत आता सकाळी सकाळी मी बघितलं. बाकी काय नाही. ठीक आहे, आता जातो रिक्षाने घरी. गाईज बघा तुम्ही आपला डॉग फूड खाण्यासाठी कसा करतोय बघा. ओके, फक्त बघा आणि कसा डॉग फूड खातो ते पण दाखवतो तुम्हाला. ओके, बस करा बस करा. नमस्कार सर्वांना. भाई आलो आहे आम्ही आता. तुम्ही बघितलं, आई शपथ मी तुम्हाला दाखवलंच नाही रे. तो गेला खाऊन, गेला खाऊन, खा के गया गाइस वो. अभी वो फिर से आके खाएगा. उसका उधर जगह है एक, अंदर हमने जगह एक ही है ना, तो उधर ही वो खाता है. आता तर कसं आहे, जाऊ दे, खाऊ दे त्याला. तो येतो, पोट भरलं की परत निघतो आणि परत येऊन नंतर खातो. तिकडे कोण खात नाही. डॉग्स खातात ते, इकडे खातात, त्यांना दिलं. ठीक आहे. येस भाई, आता जातो घरी. ब्लॉग एंड. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. क्वीन आणि मल्हार आज नीट भेटले नाहीत, काय प्रॉब्लेम नाही, बट एक्सपिरियन्स चांगला होता आजचा. ठीक आहे, चला बाय बाय, भेटूया.